नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की 10 वर्षापासून राघव आणि सिंधूची कोणतीही भेट नसते। राघवला वाटत असते की सिंधू खरंच मला सोडून गेली, पण सिंधू इकडे आपल्या मुलीबरोबर छान राहत असते। तेव्हा डॉक्टरांनी जो काही वंश असतो त्याचे जे काही इलाज सिंधूने केलेला असतो आणि तो त्या इलाजाने खूप असा मस्त बरासुद्धा होत असतो। त्यामुळे त्याचे डॉक्टर सांगतात की याचा इथून पुढचा इलाजसुद्धा तुम्ही त्याच डॉक्टरांकडून करून घ्या, कारण खूप छान असा इलाज त्या डॉक्टरांनी केलेला आहे, तर वंश हा लवकरात लवकर बरा होईल। तर मधु राघव यांनी हा डिसिजन घेतलेला असतो की वंशला घेऊन त्याच डॉक्टरकडे परत जायचे। तर वंश हा फोन करून राशीला सांगतो की आम्ही लवकरच तुझ्या आईकडे इलाज करण्यासाठी येत आहोत। तर वंश आणि राशी एकमेकांना भेटणार म्हणून खूपच खुश झालेले असतात। तर मधु, राघव आणि वंश हे तिघे येणार असतात। तर जी काही मधु असते ती शकू आत्याबरोबर सुद्धा बोललेली असते। तर मधु ही शकू आत्याला म्हणते की मला तुमचा आवाज ओळखीचा वाटतो। तर शकू आत्या सुद्धा म्हणते की मला सुद्धा तुमचा आवाज ओळखीचा वाटतो। तर मधु म्हणत असते की मी अजूनपर्यंत तुमच्या गावात नाही आले आणि माझ्यासारखा आवाज तुमच्या नातेवाईकामध्ये कुणाचा तरी असेल। तर शकू आत्या म्हणते की हो, बरोबर आहे तुमचे म्हणणे। तर त्यानंतर इकडे सिंधू ही एका गावातील जो काही हा सदा नावाचा माणूस असतो त्याच्या बायकोच्या डिलिव्हरीसाठी आलेली असते। मात्र जो काही हा गावचा सरपंच असतो तो सिंधूवर आणखीनच असा ताव खाऊन असतो, त्यामुळे तो सिंधूला तेथे डिलिव्हरी करण्यासाठी जाऊन देत नसतो आणि ज्या माणसाचे कान भरून म्हणत असतो की ही बाई आहे ना तुझ्या बायकोचा जीव घेईन, आणि गावातील जी काही दाई असते तिलासुद्धा ती डिलिव्हरी करणे शक्य नसते। त्यामुळे जी काही त्या सदाची बायको असते ती खूप अशा मोठ्या संकटात सापडली असते आणि तिचे जे काही होणारे बाळसुद्धा। तेव्हा सिंधू ही त्या सदाच्या पाया पडते आणि आता यावेळी तू प्लीज माझ्यावर विश्वास ठेव आणि मला तुझ्या बायकोची डिलिव्हरी करून दे, कारण ती खूप मोठ्या संकटात आहे, आपल्या गावामध्ये हॉस्पिटलसुद्धा नाही। तर सिंधू ही बळजबरीने जी काही सदाची बायको असते तिची डिलिव्हरी करते आणि एक छान अशी गोंडस मुलगी त्याला झालेली असते। तेव्हा तो जो काही सदा असतो तो सिंधूच्या पाया पडतो आणि खरंच मी तुमचा खूप आभारी आहे, मी वाटेल ते आरोप तुमच्यावर केले, पण आज माझ्या बायकोचा आणि माझ्या मुलीचा जीव तुम्ही साक्षात देवाच्या कृपेने येऊन वाचवला। सिंधू म्हणत असते की जे काही आहे ते देवाच्या मनात असते आणि आज येथे जर हॉस्पिटल असते तर तुझ्या बायकोला आणि तुझ्या मुलीला जे काही त्रास झालेला असतो तो इतका सहन करावा लागला नसता, कारण एक ऑपरेशन करून ही डिलिव्हरी करता आली असती, पण गावामध्ये हॉस्पिटल नाही। तर ज्या काही दाई असतात तर त्यासुद्धा सदाला आणि गावातील लोकांना समजावतात की खरंच ही जी सिंधू आहे ना खरंच खूप दैववान आहे, आणि आपण त्या सरपंचाचे ऐकून ह्या सिंधूवर किती आरोप केले म्हणून सर्वजण हे सिंधूच्या बाजूने होतात। तर जो काही सरपंच असतो तो सर्व हे बघत असतो आणि ही जी काही सिंधू आहे ना ती खरंच एक जादूगारणी आहे, हिला काहीतरी नक्की करावे लागेल, नाहीतर ही गावात आपली धिंड काढेल असं तो आपल्या मनाशी ठरवतो। त्यानंतर इकडे राशी आणि शकू आत्याने वंश येणार म्हणून त्याच्यासाठी खूप छान असे मोदक बनवलेले असतात। तर सिंधू मोदक बघते आणि किती छान मोदक बनवले असे म्हणते। तर राशी म्हणते की अगं वंश आणि त्याचे जे काही आई वडील आहे ते तुझ्याकडे त्याचा इलाज करण्यासाठी येत आहे, सिंधूला खोटे वाटते। तर शकू आत्या म्हणते की अगं हो, खरंच ते त्यांची फॅमिली येत आहेत। तर लगेच राशीने आपल्या घराची पूर्णपणे साफसफाई सुद्धा करून ठेवलेली असते आणि वंश येणार म्हणून ती खूप अशी आनंदी असते। त्यानंतर इकडे जो काही ऋषभ हा कंपनीचा व्यवहार बघत असतो आणि मधु त्याची साथ देत असते आणि मधुमुळे कंपनीचा व्यवहार हा पुढे गेलेला असतो। पण अचानक जी काही मधुने डील कॅन्सल केलेली असते त्या कॉन्ट्रॅक्टकाराने हे त्यांच्यावर केस दाखल केलेली असते की ऐन वेळेस त्याचा डील कॅन्सल केली, त्यामुळे त्याचा खूप असा तोटा झाला, त्यामुळे खोट्या आरोपाखाली त्यांनी ही केस दाखल केलेली असते। तेव्हा मधुचे हे येणे कॅन्सल झालेले असते, कारण ऋषभ म्हणतो की वहिनी तुम्ही प्लीज जाऊ नका, मी एकटे हे सर्व नाही हँडल करू शकत आणि आपण जर त्या कॉन्ट्रॅक्टापुढे जर हात पसरवले तर इथून पुढे तो आपल्याला कायम असा त्रास देत राहील। तर मधुचे येणे कॅन्सल होते म्हणून राघव आणि वंश हे दोघेच यायला निघलेले असतात।
नंतर इकडे राशी ही खूपच खुश असते. तर सिंधू शौकवात्याला म्हणत असते की मी राशीला इतके आनंदी कधीच बघितले नाही. वंश येणार म्हणून राशी खरंच किती आनंदी आहे. शौकवात्य म्हणत असते की अगं काय माहिती की कुणाच्या नशिबात कोण कधी येत असते आणि अचानक येऊन त्या व्यक्तीमुळे किती आनंदी होत असते. त्यानंतर इकडे राजश्री आणि मधूसुद्धा विचार करत असतात की वंशसुद्धा हा जी काही राशी आहे तिला भेटल्यापासून खरंच किती आनंदी आहे आणि ती किती अशी अचानक त्याच्या नशिबात आली आणि तो किती आनंद झाला. पहिला तर तो इतका आनंदी कधीच राहत नव्हता. त्याचवेळीस राघव आणि वंश गाडीत असतात. राघव वंशला म्हणत असतं की तुझ्या डॉक्टर आंटीचे घरचा जो काही पत्ता आहे तो तू त्यांना विचार, म्हणजे आपल्याला जाणे एकदम सोपे होईल. तर लगेच वंश हा राशीला फोन करतो आणि सिंधू त्या फोनवर बोलत असते. तर वंश फोन स्पीकरवर टाकतो. तर लगेच सिंधू म्हणते की हो मी सिंधू सावंत बोलते. तर ते नाव ऐकून राघवला वाटते की आपली सिंधू कशी जिवंत आहे, मला काहीतरी भास झालेलं असणार. तर लगेच ही राशी येते आणि सिंधूच्या हातातील मोबाईल घेते आणि ती लगेच वंशबरोबर गप्पा गोष्टी करायला लागते. सिंधू म्हणत असते की अगं बाळा मला त्यांना घराचा ॲड्रेस तर देऊन दे. तेवढ्यात जी काही ही गावातील ज्या बाईची डिलिव्हरी झालेली असते ती एक बाई धावत येते आणि ती गायत्री खरंच खूप त्रासात आहे असे बोलून ती सिंधूला तेथून घेऊन जाते. तर सिंधू लगेच तेथे जाते. तर सिंधूला तेथे गेल्यानंतर तिच्या स्वागताची तयारी त्या बाईच्या नवऱ्याने आणि त्या गायत्रीने केलेली असते. कारण त्या बाईला डिलिव्हरीमधून आणि तिच्या या जे काही बाळ झालेले असते त्याला इतक्या मोठ्या संकटातून वाचवले म्हणून सिंधूचा त्यांनी स्वागत समारोह ठेवलेला असतो आणि त्या बाळाचे नावसुद्धा सिंधूच्या हाताने ठेवायचे असते. तर सिंधू तेथे येते आणि ते लोक म्हणतात की सिंधू मॅडम प्लीज तुम्ही थांबा. आणि सिंधू म्हणत असते की अहो माझ्या घरी पाहुणे येणार आहे, मी परत कधीतरी येईल. पण जे काही ते दोघं नवरबायको असतात ते सिंधूला खूप आग्रह करतात. तर सिंधू ते बाळ घेते आणि सिंधूचं बाळ आहे तिला लगेच राशीची आठवण होते की राशीसुद्धा लहानपणी अशीच होती. म्हणून सिंधू प्रेमाने त्या मुलीचे नाव जान्हवी ठेवते. आणि त्याच जिथे तो सेलिब्रेशन चालू असते तिथे राघव आणि वंशीसुद्धा गाडी येऊन थांबते आणि तेथील एका माणसाला ते डॉक्टर आंटीचा जो काही घरचा ॲड्रेस आहे ते विचारतात. तर तो माणूस त्यांना तिकडे जाण्यासाठी सांगतो. तर वंश म्हणत असतो की येथे काहीतरी सेलिब्रेशन आहे बाबा, आपण येथे थांबूया. तर राघव म्हणतो की आपण नंतर येऊ, अगोदर डॉक्टर आंटीच्या घरी जाऊ. तर इकडे राशीही त्यांची वाटच बघत असते आणि शौकवात्या राशीला म्हणत असते की बाळा मी आंघोळ करून येते, तोपर्यंत तू बाहेर जाऊ नको. तर राघव आणि वंश हे सिंधूच्या घरासमोर येऊन पोहोचलेले असतात. तर सिंधू त्या कार्यक्रमातील एका बाईला घरी पाठवते आणि राशीला घेऊन येण्यासाठी सांगते. तर ती बाई घरी आलेली असते आणि राशीला म्हणते की तुला तुझ्या आईने कार्यक्रमात सेलिब्रेट करण्यासाठी बोलवले. तर राशी म्हणते की डॉक्टर अंकल तुम्हीसुद्धा चला आणि वंशलासुद्धा ती त्यांच्याबरोबर घेऊन जाते. तर तेथे खूप छान असा डान्स चालू असतो आणि सिंधूसुद्धा त्या गाण्यामध्ये खूप नाचत असते. तर राघव वंश आणि जे काही राशी आहे ते तेथे येऊन बसतात आणि शौकवात्यासुद्धा मागून आलेली असते. तर जेव्हा हा कार्यक्रम चालू असतो आणि राशी वंश हे सिंधूबरोबर खूप छान असा डान्स करत असतात तर अचानक पावसाला सुरुवात होते आणि पावसाला सुरुवात झाल्यानंतर सिंधू आणि राशी वंश हे एकमेकांबरोबर डान्सेस करत असतात. तर राघव त्यांना आवाज देत असतो. तेव्हा सिंधूचे तोंड हे राघव समोर येते आणि सिंधूला बघून राघवला खूप असा धक्का बसतो. तेव्हा सिंधूसुद्धा राघवला बघते आणि एकमेकांबद्दल पाहून खूप असा डोळ्यामध्ये पाणी येते. पण सिंधूसुद्धा शांतच उभी राहते आणि राघवसुद्धा शांतच उभे राहतात. राघव आणि जे काही सिंधू आहे ते एकमेकांकडे बघतच असतात. राघव म्हणत असतं की सिंधू मला वाटलं हे सगळं सोडून गेली, पण सिंधू खरंच माझी जिवंत आहे. आणि त्याच्या डोळ्यामध्ये खूप पाणी येत असते. तर वंश हा राघवच्या हाताला धरून सांगत असतो की हीच डॉक्टर आंटी आहे जी काही राशीची आई. तर इकडे राशीसुद्धा सिंधूला सांगत असते की हाच वंशचे हे वडील आहेत आणि ते सुद्धा एक पोलीस ऑफिसर. तर सिंधू आणि राघव एकमेकांकडे बघतच असतात. तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.